नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आज आपण बघणार आहोत की तुमच्या किती मार्क्स वरती तुमचे किती पर्सेंटाइल येणार आहे. ठीक आहे, तुमच्या शिफ्ट नुसार. ठीक आहे, आता तुमच्या ज्या शिफ्ट नुसार पेपर होत आहे त्या शिफ्ट नुसार तुमचे किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येणार आहे. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांची परीक्षा झाली असेल काल 11 एप्रिलला शिफ्ट 1 शिफ्ट 2 मध्ये. ठीक आहे, त्यांच्या डिफिकल्टी लेवल नुसार त्यांचे किती पर्सेंटाइल येतील. ठीक आहे, आणि आता ह्या पुढच्या ज्या शिफ्ट येणार आहेत बाळांनो, त्या शिफ्ट नुसार तुमच्या किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येतील सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. कशा पद्धतीने व्हेरिएशन होणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल बाळांनो. बरेच विद्यार्थी आता मॉक टेस्ट देत असतील, मॉक टेस्ट मध्ये त्यांना त्यांचा स्कोर समजतोय, पण त्या स्कोर वरती त्यांचं किती पर्सेंटाइल येणार आहे त्यांच्या शिफ्ट मध्ये हे त्यांना माहित नाहीये, है ना. प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे बाळांनो. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करायचं, आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बाळांनो, जेणेकरून जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, अशीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत असेल. पूर्ण काउन्सिलिंग मी तुमची करून देईल बाळांनो. फक्त तुम्हाला चॅनलवरती सबस्क्राइब करून ठेवायचे आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आता आपण 11 एप्रिलच्या शिफ्ट 1 शिफ्ट 2 चे जेवढे पण प्रश्न माहित पडले बाळांनो, सगळे मी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित क्वेश्चन बाय क्वेश्चन सगळे क्वेश्चन मी तुम्हाला अपलोड करून दिलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती. ठीक आहे, आता जे विद्यार्थी नवीन जॉईन करतील मी रात्री परत अपलोड करून देईल. ठीक आहे, जे विद्यार्थी उद्या जॉईन करतील उद्या रात्री परत अपलोड करेल मी. ठीक आहे, म्हणून लगेच जॉईन करा फुल होण्याच्या आधी, है ना. चला बघूया एमएसटी सीईटी 2026 चा मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बाळांनो. पहिली गोष्ट, कालचा पेपर कसा होता बाळांनो. कालचा शिफ्ट 1 चा पेपर बाळांनो तुमचा इझी टू मॉडरेट होता. ठीक आहे, आणि जेव्हा इझी टू मॉडरेट म्हटलं जातं बाळांनो, ओव्हरऑल पेपर तुमचा मॉडरेट कन्सिडर केला जातो. ठीक आहे, आणि दुसरा शिफ्टचा पेपर बाळांनो तुमचा इझी टू टफ होता, तुमचा थोडासा टफर साईड होता, है ना. म्हणजे पेपर तुमचा थोडासा टफ कन्सिडर केला जाईल बाळांनो. आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल कसं व्हेरी होतं ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल बाळांनो. ठीक आहे, पर्सेंटाइलचं लॉजिक तुम्हाला समजून घ्यावं लागेल. जर तुमची शिफ्ट इझी आहे बाळांनो, तुम्हाला जास्त मार्क्स स्कोर करावे लागतील. काय करावं लागेल, मार्क्स तुमचे जास्त आले पाहिजे, तेव्हा जाऊन तुमची पर्सेंटाइल जास्त येईल बाळांनो. त्याच जागेवर टफ शिफ्ट मध्ये काय होतं बाळांनो, तुम्हाला कमी मार्क्स वरती तुमचे जास्त पर्सेंटाइल येतात. एक्झाम्पलने समजवतोय मी, फक्त एवढं थोडंसं ऐकून घ्या मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच जागेवरती तुम्हाला मॉडरेट शिफ्ट मध्ये मॉडरेट मार्क्स वरती मॉडरेट पर्सेंटाइल असतात बाळांनो. गोष्ट समजते. ठीक आहे, कन्फ्युज झाले असतील बरेच विद्यार्थी, आता मी समजवतोय तुम्हाला. फॉर एक्झाम्पल 160 तुमचे मार्क आले, 3 विद्यार्थी आहेत, अमर, अकबर, अँथनी, 3 विद्यार्थी आहेत, है ना. तिघं वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये गेले, है ना. काही 11 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये होता अमर. ठीक आहे, त्याच जागेवर अकबर तुमचा 11 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये होता, त्याच जागेवर अँथनी तुमचा 13 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये असेल, है ना. अशा पद्धतीने तुमचे तिघं फ्रेंड्स वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये गेले. पण काय झालं बाळांनो, बाय चान्स तिघांचे मार्क 160 मार्क आले तिघांचे. आता 160 मार्कावरती तिघांचे तर इक्वल पर्सेंटाइल आले पाहिजे, पण असं होणार नाही. होईल काय बाळांनो, फॉर एक्झाम्पल मॉडरेट शिफ्ट मध्ये 160 मार्कावरती अकबरचे 160 मार्कावरती 99 पर्सेंटाइल आले. त्याच जागेवर इझी शिफ्ट मध्ये अमरचे 160 मार्कावरती 98.50 पर्सेंटाइल येतील बाळांनो. त्याच जागेवर टफ शिफ्ट मध्ये अँथनीचे 160 मार्कावरती किती पर्सेंटाइल येतील, 99.50 प्लस. आता तुम्ही म्हणणार अँथनीने असं काय पुण्य केलं की त्याला 160 मार्कावरती जास्त पर्सेंटाइल येत आहे सर. कारण बाळा त्याची शिफ्ट टफ होती, त्याच्या टफ शिफ्ट मध्ये त्याला 160 मार्क आणणं खूप डिफिकल्ट होतं. गोष्ट समजते, है ना. त्याच जागेवर अमरसाठी खूप इझी होतं 160 मार्क आणणं, म्हणून त्याचे पर्सेंटाइल थोडेसे कमी असतील. गोष्ट समजते. कसं काय व्हॅरिएशन होणार ही गोष्ट समजली तुम्हाला. ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणणार हे डिफिकल्टी लेवल कोण डिसाईड करतं, सीईटी डिसाईड करतं का नाही, शिफ्टचा टॉपर. जर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी 160 प्लस स्कोर केलाय म्हणजे शिफ्ट तुमची इझी होती, है ना. अशा पद्धतीने ते अनालिसिस होतं. पण तुम्हाला बेसिक गोष्ट समजल्या आता, है ना. आता आपण किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येतील तुमच्या शिफ्टनुसार त्या सगळ्या गोष्टी बघूया आपण, है ना. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, तुम्हाला काही कालचे मी तुम्हाला फीडबॅक दाखवतो बाळांनो, तुम्ही एकदा फीडबॅक बघा. ठीक आहे, सर जस्ट पेपर वॉज इजी टू मॉडरेट. सर केमिस्ट्री सारा का सारा मॉक टेस्ट एंड क्रैश कोर्स में से आया 100%. ठीक है, फिजिक्स एंड मैथ्स में भी काफी क्वेश्चन सेम टू सेम आए, है ना. बिना सॉल्व किए काफी क्वेश्चन को टिक मार दिया. ही सगळे फीडबॅक तुम्ही वाचा. असे 100 प्लस फीडबॅक मी तुम्हाला शेअर करू शकतो बाळांनो. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न आले, इथं तुम्ही बघू शकता. सर एवढ्यात पेपर देऊन आलो. ठीक आहे सर, पेपर मॉडरेट होता, फिजिक्स थोडासा टफ होता, पण खूप सारे क्वेश्चन्स ऍज इट इज क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून सेम टू सेम आले. केमिस्ट्री तर ऑलमोस्ट सगळंच सेम टू सेम होतं. ठीक आहे, त्यानंतर
सर यू आर रिलिजियस, ऑलमोस्ट एव्हरी सेकंड क्वेश्चन इन एक्झाम वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट. ठीक आहे, सगळेच्या सगळे प्रश्न क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट मधले होते बाळांनो. ठीक आहे, इथं तुम्ही पॅरेंटचा सुद्धा फीडबॅक बघू शकता. ठीक आहे सर, तुमचे खूप खूप रोहितचा आज पेपर झाला, खूप छान पेपर झाला, खूप सारे प्रश्न कोर्समधून ऍज इट इज आले. आता हे सगळे फीडबॅक बघून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचा अजून पण अटेम्प्ट हा बाकी आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला आहे आणि ज्यांचा तो अटेम्प्ट 2 साठी अपेअर करणार आहेत बाळांनो, क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल करा. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन अटेम्प्ट 2 च्या विद्यार्थ्यांसाठी पण सांगतोय, अटेम्प्ट 1 च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सांगतोय. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच येतील. ठीक आहे, का रे बाळांनो असं काय होतं? कारण सीईटी सेल जिथून प्रश्न विचारते ना, पीवायक्यूज, अदर सीईटीचे प्रश्न, बोर्डाचे प्रश्न, सगळे प्रश्न आपण तिथे टाकलेले आहेत. ठीक आहे, म्हणून मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न येतात बाळांनो, नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, तुम्हाला लास्ट इयरचं काही मी रेकॉर्ड दाखवतो बाळांनो. ठीक आहे, 150 प्रश्न तुमचे पीसीएम मध्ये येतात बाळांनो. 92 प्रश्न विदाउट व्हॅल्यू चेंज सेम टू सेम आले होते मागच्या वर्षी ऑन अन ऍव्हरेज. ठीक आहे, आणि 58 प्रश्नांमध्ये सुद्धा बाळांनो फक्त व्हॅल्यू चेंज होत्या, ते सुद्धा सिमिलर आले. आणि या वर्षी पण सेम गोष्ट होते. तुम्ही 11 एप्रिलचे फीडबॅक बघू शकतात. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. मागच्या वर्षी सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूपीजीटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न चूक नका करू, नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, चला आता बघूया. आता 11 एप्रिल वाल्यांना तर समजलंय बाळांनो, ते त्यांची शिफ्ट 1 मॉडरेट होती आणि शिफ्ट 2 त्यांची टफ होती. आता 13, 14, 15, 16 एप्रिलच्या विद्यार्थ्यांना माहित नाही अजून है ना, शिफ्ट 1 त्यांची मॉडरेट येणार आहे, इझी येणार आहे. जसं शिफ्ट होईल लगेच मी व्हिडिओ टाकून देईल. पण तुम्ही मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल जाणून घ्या की इझी शिफ्टमध्ये किती असतात, मॉडरेट शिफ्टमध्ये किती असतात आणि टफ शिफ्टमध्ये किती असतात. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की तुमची शिफ्ट इझी होती, लगेच तुम्हाला पर्सेंटाइल तुमचे माहित पाहिजे है ना. गोष्ट समजते, क्लिअर आहेत सगळ्या गोष्टी, कन्फ्युजन नाही आहे बिलकुल. जर तुम्ही 180 मार्कपेक्षा जास्त स्कोर करताय बाळांनो, 180 पेक्षा जास्त स्कोर करताय, त्या जागेवर तुम्ही बाळांनो मॉडरेट शिफ्टमध्ये 99.8 पर्सेंटाइल स्कोर करणार बाळांनो, टफ शिफ्टमध्ये 99.9 पर्सेंटाइल स्कोर करणार आणि इझी शिफ्टमध्ये 99.5 पर्सेंटाइल स्कोर करणार बाळांनो. गोष्ट समजते. त्याच जागेवर 160 ते 180 मार्क जर तुम्ही स्कोर करणार तर मॉडरेट शिफ्टमध्ये तुम्ही 99+ पर्सेंटाइल स्कोर करणार बाळांनो, इझी शिफ्टमध्ये 98. जस्ट अ सेकंड. ठीक आहे, इथं तुम्ही 98.5 पर्सेंटाइल फक्त स्कोर करणार बाळांनो जर तुमची शिफ्ट इझी आहे तर. त्याच जागेवर जर तुमची शिफ्ट टफ आहे बाळांनो, तुम्ही इथं सुद्धा 99.5+ पर्सेंटाइल स्कोर करणार. आता डिफरन्स तुम्हाला जाणवत असेल, इथं 98.50 पर्सेंटाइल आणि इथं 99.50 पर्सेंटाइल. 1 पर्सेंटाइल मध्ये ना सीओईपी तर पहिल्या 20 कॉलेजेसमध्ये पण नाही राहत तुम्ही, इतका फरक पडून जातो है ना. मग शिफ्ट इझी आणि टफचा इतका फरक असतो बाळांनो, ही गोष्ट समजून घ्या थोडीशी. 140 ते 160 मार्क जर तुम्ही स्कोर केले बाळांनो, 140 ते 160, इथं तुम्ही 99+ पर्सेंटाइल स्कोर करणार, इथं तुम्ही इथं 97+ पर्सेंटाइल है ना, सॉरी इथं 97 पर्सेंटाइल स्कोर करणार, इथं तुम्ही 98 पर्सेंटाइल स्कोर करणार, इथं तुम्ही 98.50 पर्सेंटाइल स्कोर करणार बाळांनो. गोष्ट समजते. ठीक आहे, एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी समजवणार नाही युट्यूबवरती. ठीक आहे, त्याच जागेवर 120 ते 140 जर मार्क तुम्ही स्कोर केले, इथं तुम्ही 96 पर्सेंटाइल स्कोर करणार बाळांनो, इथं 95 करणार, इथं तुम्ही 97 पर्सेंटाइल स्कोर करणार. त्याच जागेवर 100 ते 120 जर तुम्ही स्कोर केला बाळांनो, तुम्ही इथं 95+ पर्सेंटाइल स्कोर करणार, इथं तुम्ही 94 पर्सेंटाइल स्कोर करणार बाळांनो, इथं तुम्ही 96 पर्सेंटाइल स्कोर करणार. त्याच जागेवर 90 ते 100 जर तुमचा स्कोर आला बाळांनो, ठीक आहे, इथं तुम्ही 92 पर्सेंटाइल तुम्ही 92 पर्सेंटाइल तुम्ही स्कोर करणार बाळांनो, इथं तुम्ही 91+ पर्सेंटाइल स्कोर करणार, इथं तुम्ही बाळांनो जस्ट अ सेकंड 94 पर्सेंटाइल स्कोर करणार. आता बघा बाळांनो, 90 ते 100 है ना, गरजेचं नाही की 100ला तुमचे 92 येतील है ना, 90 पासून स्टार्टिंग आहे बाळांनो. 90 जर मार्क आले तुम्ही मॉडरेट 92 स्कोर करणार, 95 आले तुम्ही 94 स्कोर करणार है ना. रिलेटिव्हली तुम्ही आता व्हॅरी करत जा, मी एवढं एक्झॅक्ट सांगणं माझ्यासाठी पण पॉसिबल नाही बाळांनो, मी तुम्हाला एक ब्रॅकेट देतोय फक्त, जेणेकरून तुम्ही कन्सिडर करा या सगळ्या गोष्टींना है ना. आता चला पुढे जाऊया आपण. 80 ते 90 जर मार्क तुम्ही आले बाळांनो, किती 80 ते 90 त्याच्यामध्ये तुम्ही स्कोर करणार बाळांनो, इथं स्कोर करणार तुम्ही 87+ पर्सेंटाइल, इथं स्कोर करणार तुम्ही 86+ पर्सेंटाइल, इथं स्कोर करणार तुम्ही 89+ पर्सेंटाइल बाळांनो. जर 70 ते 80 मार्क तुमचे जर आले बाळांनो, ठीक आहे, 70 ते 80 आले तर इथं तुम्ही स्कोर करणार 72+ पर्सेंटाइल बाळांनो, इथं तुम्ही स्कोर करणार बाळांनो तुमचे 70+ पर्सेंटाइल,
इथं तुम्ही 73 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. ठीक आहे, 1-2 पर्सेंटाईलचं व्हेरिएशन तुमचं होणार आहे. ठीक आहे, इझी मॉडरेट डिफिकल्ट शिफ्टमध्ये. त्याच जागेवर इथं तुम्ही 55 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो 60 ते 70 मार्कामध्ये. इथं तुम्ही 50 पर्सेंटाईल स्कोर करणार, इथं तुम्ही बाळांनो 60 पर्सेंटाईल स्कोर करणार है ना. असा डिफरन्स तुमचा पडेल बाळांनो. त्यानंतर जर तुम्ही 50 ते 60 पर्सेंटाईल स्कोर करताय, मार्क जर स्कोर करताय बाळांनो 50 ते 60 मार्क, इथं तुम्ही बाळांनो 50 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. जस्ट अ सेकंड. इथं तुम्ही बाळांनो 45 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार, इथं तुम्ही 55 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. 40 ते 50 मार्क जर स्कोर करताय बाळांनो, इथं तुम्ही 45 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार, इथं तुम्ही 35 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार, इथं तुम्ही बाळांनो 50 प्लस पर्सेंटाईल इथं स्कोर करणार. बिलो 40 साठी बाळांनो कमी पर्सेंटाईल तुम्ही, याच्यापेक्षा कमी पर्सेंटाईल तुम्ही स्कोर करणार. थोड्या गोष्टी समजल्यात. मला माहिती आहे अजून पण कन्फ्युजन असेल तुमच्या डोक्यात की पर्सेंटाईल व्हॅरी कसं काय होतं. ठीक आहे, याच्यावरती एकच व्हिडिओने अजून आपले व्हिडिओज येणार आहेत, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल, शिफ्ट वाईज सगळ्या गोष्टी येणार आहेत. पण इथं तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग समजली बाळांनो कसं तुमचं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल व्हॅरी करणार आहे. ठीक आहे, हे डिपेंड करतं नंबर ऑफ स्टुडंट्स वरती सुद्धा बाळांनो. नंबर ऑफ स्टुडंट्स किती बसलेत याच्यावरती सुद्धा फॅक्टर डिपेंड करेल. त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये बोलूया नंतर. पण थोडं बेसिक समजलं तुम्हाला है ना. आता तुमचा स्कोर काय आला पाहिजे बाळांनो, कमीत कमी तुम्ही ज्या पण शिफ्टमध्ये तुमचा पेपर झाला, जर तुम्ही 140 प्लस स्कोर केला बाळांनो, तुम्ही एक सेफ रिजनमध्ये फॉर ओपन कॅन्डिडेटला मी सांगतोय. त्याच जागेवर जर तुमची ओबीसी किंवा ओबीसी किंवा एनटी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे किंवा SC BC कॅटेगरी आहे, या 4 कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असणार बाळांनो 110-120 पर्सेंटाईल स्कोर मार्क्स स्कोर करा बाळांनो. SC किंवा ST मध्ये जर तुम्ही आहात बाळांनो 90 प्लस जर तुम्ही स्कोर केला तर तुमचा सेफ स्कोर आहे बाळांनो. ठीक आहे, हे झालं बेसिक गोष्टी बाळांनो मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलच्या. आता तुमच्याकडे जो पण टाइम उरलाय बाळांनो, तो सगळा टाइम तुम्हाला घालायचा आहे बाळांनो स्टडीमध्ये. तुमच्याकडे अजून सुद्धा टाइम शिल्लक आहे बाळांनो. अटेम्प्ट 1 वाल्यांकडे खूप टाइम आहे. अटेम्प्ट 2 वाल्यांकडे बाळांनो जसा तुमचा पेपर झाला लगेच अभ्यासाला लागा बाळांनो. क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट इनफ आहे बाळांनो है ना. नक्कीच एनरोल करा. तेवढं केल्यानंतर तुम्हाला अजून काही करायची गरज नाही. मी तुम्हाला काही प्रूफ दाखवू इच्छितो. हा आहे बाळांनो कालचा पेपर है ना, फिजिक्सचा पेपर है ना, शिफ्ट 2 चे पेपर्स आहेत. हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा मी ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही इथे एक गोष्ट बघा बाळांनो, एक गोष्ट मी तुम्हाला दाखवू शकतो. सेम टू सेम क्वेश्चन रिपीट फ्रॉम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट, सेम टू सेम क्वेश्चन रिपीट फ्रॉम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट, सेम टू सेम क्वेश्चन रिपीट फ्रॉम क्रॅश कोर्स, सेम टू सेम क्वेश्चन फ्रॉम मॉक टेस्ट, सेम टू सेम क्वेश्चन फ्रॉम क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट, सेम टू सेम क्वेश्चन फ्रॉम क्रॅश कोर्स, सेम टू सेम प्लस क्रॅश कोर्स मॉक टेस्ट. तुम्ही बघू शकतात बाळांनो 50 पैकी कमीत कमी 35 प्रश्न ॲज इट इज रिपीट झालेले आहेत बाळांनो विदाउट व्हॅल्यू चेंज. ठीक आहे, केमिस्ट्रीचे तुम्ही बघू शकता इथं. ठीक आहे, तुम्ही इथं केमिस्ट्रीचे बघू शकता, तुम्ही इथं मॅथचे सुद्धा बघू शकतात बाळांनो. मॅक्झिमम क्वेश्चन सेम टू सेम आणि क्रॅश कोर्स मधून रिपीट झाले. शिफ्ट 1 चे सुद्धा तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणणार फक्त शिफ्ट 1 चे शिफ्ट 2 चेच दाखवले, शिफ्ट 1 चे तुम्ही बघू शकतात बाळांनो. सेम टू सेम क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट, सेम टू सेम क्रॅश कोर्स, सेम टू सेम मॉक टेस्ट, सेम टू सेम क्रॅश कोर्स, सेम टू सेम क्रॅश कोर्स, सगळे प्रश्न तुम्ही इथं बघू शकतात बाळांनो है ना. इथून तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला हवा असेल तर, किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलेलंच आहेत बाळांनो है ना. बघून घ्या इथं सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटची संधी आहे तुमच्याकडे, अजून सुद्धा तुम्ही चांगला स्कोर करू शकतात. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.